दूध खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपये वाढ व्हावी, खासगी बल्क कूलर सेंटरचा मनमानी कारभार आणि पशुखाद्याचा दर्जा सुधारावा अशा मागण्या भाजपच्या शिष्टमंडळानं केल्या आहेत। मागण्यांचं निवेदन गोकुळच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सुद्रिक यांना देण्यात आलं। गोकुळनं दूध विक्री दरात वाढ केली आहे, पण त्याचा लाभ दूध उत्पादकांना दिलेला नाही। या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळानं आज गोकुळच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सुद्रिक यांच्यासह प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉक्टर चंद्रकांत परुळेकर आणि कार्यकारी संचालक योगेश कोडबोले यांची भेट घेतली। दूध विक्री दरात वाढ केल्यानंतर दुधाच्या खरेदीचे दरही वाढवणं गरजेचं होतं, पण प्रशासक मंडळानं त्याबद्दल निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये असंतोष आहे। दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी गोकुळनं दूध खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे। गोकुळ दूध संघाची इथून मागची अशी परंपरा आहे की गोकुळ दूध संघाच्या विक्री दरामध्ये ज्यावेळी वाढ होते त्यावेळी दूध खरेदी दरामध्ये वाढ होतेच होते, परंतु महिन्याभरापूर्वी प्रशासक मंडळानं कारभार घेतल्यानंतर फक्त विक्री दराचीच वाढ झाली, दूध उत्पादकांच्या खरेदी दरामध्ये वाढ झालेली नव्हती। हा विषय घेऊन आम्ही या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुद्रिक साहेब आणि त्यांच्या सर्व प्रशासक मंडळाच्या सदस्यांना भेटलो। त्यांच्याबरोबर आम्ही ही मागणी केली की दूध उत्पादकांना आपण 3 रुपयेचा जादाचा दर द्यावा। बल्क कूलरवरचा जो स्टाफ आहे तो अनस्किल्ड स्टाफ आहे, त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचा दर्जा असा नाही, त्यामुळे त्याच्यावर गोकुळचं नियंत्रण राहत नाही। बल्क कूलरचा कारभार सुधारावा, बल्क कूलरमध्ये उपलब्ध असलेल्या दुधाची प्रत ही सारखी कपात केली जाते, दुधाच्या संस्थेने पाठवलेल्या दुधामध्ये सारखी घट मारली जाते। गोकुळनं जप्त केलेल्या दुय्यम प्रतीचं दूध परत द्यावं अशी मागणीही नाथाजी पाटील यांनी केली। तसंच गोकुळच्या पशुखाद्याच्या दर्जावर प्रश्न उपस्थित झाले। खासगी बल्क कूलर सेंटरवर मनमानी चालते असा आरोप नाथाजी पाटील यांनी केला। दूध खरेदी दरवाढ, बल्क कूलर आणि इतर तक्रारींबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सुद्रिक यांनी सांगितलं। खरेदी दर वाढवण्याबाबत एक निवेदन दिलेलं आहे। याबाबत महागाई आणि विचार करता सर्व बाबींचा, आर्थिक बाबींचा आढावा घेऊन योग्य त्या वेळी आणि नियमानुसार काय कार्यवाही करता येईल त्याचा विचार करून निर्णय घेण्यात येईल। बल्क कूलरच्या अनुषंगानं त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर सुपरविजन करून चांगल्या पद्धतीत त्याच्या सुधारणा, त्यांच्या सेवेमध्ये पण आणि गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येतील। दूध उत्पादकांच्या मागण्यांबाबत प्रशासक मंडळानं तातडीनं सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन करावं लागेल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी अल्केश कांदळकर, भगवान शिंदे, संतोष पाटील, वसंतराव प्रभावळे, महेश चौगले, सतीश पाटील, एकनाथ पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।